नमस्कार मित्रांनो. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये ऋषिकेश आता रागातच ऑफिसमध्ये आलेला असतो. ऋषिकेश आता केबिनमध्ये असतो आणि त्याने सारंग आणि ऐश्वर्या यांच्या दोघांची खूप घेतलेली असते. तर मग त्याच्यानंतर ऋषिकेश आता इकडे सारंगकडे येतो आणि त्याला स्पष्टपणे जाब विचारतो. जेव्हा तुझ्या बायकोने माझ्या ओवीला घराबाहेर काढलं, तेव्हा तुला तिचं मुस्कान हाणावंसं नाही वाटलं का? ऋषिकेश सारंगची कॉलर पकडतो आणि त्याला विचारत असतो की तुला तिला जाब नाही विचारावंसं वाटलं? सारंग, तुझ्यातला अजून माणूस जिवंत आहे ना, की बायकोच्या पदराआड राहून तुझ्यातला पुरुषार्थ सुद्धा संपलाय? ऋषिकेश आता खूपच चिडलेला असतो आणि आता इकडे सारंगला विचारत असतो की सारंग, तुझं रक्त नाही खवळलं का? हे सगळं ऐकल्यानंतर तुझ्या डोक्यामध्ये रग नाही गेली का? पण आता मी काय करणार आहे माहिती का? माझ्या मुलीला साधं नख लावणाराचं थोबाड फोडणार आहे. ऋषिकेश आता खूपच वैतागलेला असतो आणि रागातच सारंगच्या सणकण कानाखाली बसवतो. हे सगळं पाहता इकडे ऐश्वर्या तर खूपच घाबरून गेलेली असते. ऑफिसमधले लोक सुद्धा आता तो सगळा प्रकार पाहत असतात, पण मात्र कोणी काहीही बोलत नाही आणि सगळेच शांत असतात. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी सयाजीरावांना चांगलीच सुनावत असते आणि सयाजीरावांनी जानकीला पैंज लावल्यानंतर जानकी सुद्धा आता हो बोललेली असते. व त्याच्यानंतर सयाजीरावांचा चेहरा पाहता जानकी त्यांना म्हणते, तुम्हाला वाटलं नव्हतं का मी हो बोलेल? सयाजीराव विखे पाटील, मी तुमचं चॅलेंज एक्सेप्ट केलंय आणि आता ही जानकी ऋषिकेश रणदिवे शेत नांगरणार आहे. त्याच्यानंतर त्यातली बाई एक समोर येते आणि आता सयाजीरावांना सांगू लागते की बघितलं ना, अशी आमची जानकी वहिनी. दिसते नाजूक वेलीसारखी, पण मात्र मोठ्या झाडासारखं शेकडो लोकांना सावली दिली आहे तिने. त्याच्यामुळे असं बघत नका बसू, झालाय आता फेसला, या आता उद्या. बघा आता आमची जानकी वहिनी कशी शेत नांगरते ते. आणि त्या गावातल्या बायका आता एकी करत सगळे हात पकडतात आणि सगळे आता एकत्र एकजूट होऊन सयाजीरावांना त्यांची एकी दाखवून देतात. त्यानंतर इकडे दुसरीकडे तर जानकी तिकडनं जाऊ लागते, तर मग सयाजीराव लगेच मोठ्या मोठ्याने हसायला लागतात आणि जानकीला म्हणतात, काय ग, तू शेती करणार? तुझ्याकडे आहे का शेती? शेती करण्यासाठी नांगर लागतो, बैल लागतो, काय आहे का तुझ्याकडे? आणि तुला हे सगळं कोण देणार आहे? जानकी आता इकडे विचार करू लागते आणि गोंधळामध्ये पडते. तेवढ्यात लगेच तिथे सौमित्र येतो आणि सौमित्र म्हणतो की मी देणार शेती. आता इकडे सौमित्रेला पाहता सयाजीराव सुद्धा आता आश्चर्याने त्याच्याकडे पाहायला लागतात. सौमित्र आता सयाजीरावांच्या जवळ आल्यानंतर सयाजीराव म्हणू लागतात, तुझा याच्याशी काय संबंध? तू तर वकील आहे ना? आता सौमित्र म्हणतो, म्हणूनच तर अन्यायाविषयी लढतोय ना आणि सत्याची साथ देतोय. सयाजीराव आता सौमित्रेला म्हणतात, आणि तुमचं शेत? याच्यावरती सौमित्र म्हणतो की माझ्या नावावर आहे. नानांचं ते मृत्यूपत्र तुमच्या लाडक्या पोरीने तुम्हाला दिलंच असेल ना? त्याच्यामध्ये असं लिहिलंय, बिझनेस जरी सारंगच्या नावावरती असला तरी सुद्धा शेती माझ्या नावावर आहे. मग त्याच्यानंतर सौमित्र आता जानकीला म्हणतो, जानकी वहिनी, काय गंमत आहे ना? जेव्हा शेती मला मिळाली होती तेव्हा असं वाटलं होतं की कोणीतरी माझी मस्करी करतंय. म्हणजे बघ ना, माझा आणि शेतीचा काय संबंध आहे? तेव्हा मला कळलं नव्हतं, पण आत्ता कळतंय. आपण कागदावरती काही जरी खरडलं ना, तरी सुद्धा देवाच्या विलमध्ये वेगळंच काहीतरी लिहिलेलं असतं आणि तीच गोष्ट आपल्याला नंतर कळते. हे बघ, हे सगळं व्हायचं होतं आणि तुझा हा भाऊ खंबीरपणे तुझ्या पाठीशी उभा राहावा म्हणून हे सगळं व्हायचं होतं. सौमित्र आता म्हणू लागतो, ही शेती माझी आहे आणि ही शेती कोणी नांगरायची ना, हे मी ठरवणार. शेती, नांगर, बैल हे सगळं जानकी वहिनीला मी देणार. तर मग आता इकडे जानकी सुद्धा शांतच असते आणि गावातील बायका सौमित्रचं बोलणं ऐकता कौतुकाने लगेच टाळ्या वाजवायला लागतात. मग त्याच्यानंतर सौमित्र आता इकडे सयाजीरावांच्या जवळ येतो आणि त्यांना म्हणतो की अशा केसेस ना मी कोर्टामध्ये रोज बघतो. तुमच्यासारखी अशी मोठी ढेंडणा जिंकता जिंकता हरतात. जसेच तुम्ही आज हरलात. मग त्याच्यानंतर जानकी सुद्धा म्हणू लागते, आणि सयाजीराव, आता या हरण्याची सवय करून घ्या. येणारा काळ सुद्धा आमचा आहे आणि जाणारी वेळ सुद्धा आमचीच होती. मग त्याच्यानंतर सयाजीरावांची तर यांच्या बोलण्यापुढे पूर्ण बोलती बंद झालेली असते आणि सयाजीराव त्यांना म्हणतात की बरं ठीक आहे, मी तुम्हाला सुद्धा ना चांगलंच बघून घेईल. आज तुझ्या तोंडाची हवा बघितली, उद्या तुझ्या मनगटात किती जोर आहे ना ते बघेल. सयाजीराव मान खाली घालून त्याच्या त्या माणसांना घेऊन तिकडनं निघून जातो आणि मग त्याच्यानंतर गावातील बायका सगळी लोक तिकडनं निघून जातात. जानकी तर आता इकडे पूर्णपणे सौमित्रचं ते बोलणं पाहता इमोशनल होत त्याच्याकडे बघत असते. पण मात्र त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेशनं ऑफिसमध्ये तर खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो आणि ऐश्वर्या आता सारंगला मारल्यानंतर लगेच इकडे ऋषिकेशला म्हणते, हे काय करताय तुम्ही आणि तुम्ही का मारलत सारंगला? ऋषिकेश इकडे ऐश्वर्याकडे येतो आणि तिला म्हणतो की खरं तर ना तुझ्या थोबाडीत मारायची होती, पण माझ्या सुदैवाने आणि तुझ्या दुर्दैवाने तू एक बाई आहेस आणि बाईवरती हात न उचलण्याचे संस्कार आहेत माझ्यावर. नाहीतर आत्ताच तुला तुझी चांगलीच जागा दाखवली असती. ऋषिकेश आता म्हणत असतो, खरं तर बाई म्हणण्याच्या सुद्धा योग्यतेची नाहीयेस तू. अगं तुझ्यासारखी बाई ना स्त्री नावाला ना कलंक आहे.
अगं ऐश्वर्या, आमच्या सावलीला उभं राहायची सुद्धा लायकी आहे का तुझी? मला सांग, काही नाही केलं जानकीने तुझ्यासाठी. नाना नको म्हणत असताना सुद्धा जानकीने तुला घरामध्ये घेतलं. जानकीने तुझा मान, सन्मान, तुझा दर्जा सगळं काही तुला मिळवून दिलं. आणि तू काय केलंस? आलीस ना शेवटी तुझ्या अवकातीवर. जानकीवरती नेम सारलास तू. तुझे गुन्हे तिच्यावरती थोपवून तू आम्हाला घराबाहेर काढलंस. त्यावेळी सुद्धा मी अपमान सहन करून गपगुमानं त्या घरातून बाहेर पडलो. पण मात्र ऐश्वर्या, आता एक गोष्ट लक्षात ठेव. सारंग तर आता इकडे गालाला हात लावूनच बसलेला असतो आणि ऋषिकेशच्या बोलण्यामुळे ऐश्वर्या सुद्धा खूप घाबरलेली असते आणि सारंग सुद्धा खूप घाबरलेला असतो. ऋषिकेश त्यांना सांगू लागतो, आता मी तो ऋषिकेश नाहीये की जो सहन करेल. यापुढे माझ्या कुटुंबाला, जानकी आणि उवी यांच्या दोघींनाही कोणी हात लावला ना, तरी मी त्यांना फाडून टाकेल. आणि ही धमकीच समजा, कारण समजवण्याचे दिवस संपलेत आता तुमचे. यापुढे माझ्या बायकोच्या किंवा मुलीच्या डोळ्यामध्ये अश्रूचा एक थेंब जरी आला ना, तरी सुद्धा मी कोणाचीही गय नाही करणार. कळलं ना? याच्यावरती सारंग सुद्धा आता हो हो बोलतो आणि सारंगच्या चेहऱ्यावरती ऋषिकेशने मारल्यानंतर तर शिक्काच उमटलेला असतो. ऋषिकेश आता एकदम बिनधास्तपणे ऑफिसमधनं बाहेर येतो. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी सौमित्र समोर हात जोडते आणि त्याला म्हणत असते, अडचणीमध्ये जसं सीतेच्या मदतीला लक्ष्मण धावून आला ना, तसंच सौमित्र भाऊजी आता तुम्ही आलात माझ्या मदतीसाठी. तुम्ही आलात आणि मला शेती दिली. बघाच आता तुम्ही, ते शेत मी कसं नांगून दाखवेल आणि त्या सयाजीरावांना मी हरवेल. तुमचे आभार नेमकं किती आणि कसे मानू मला नाही कळत आहे. मग त्याच्यानंतर सौमित्र आता इकडे जानकीला म्हणतो, "वहिनी आभार म्हणजे गं? अगं वहिनी, तुझ्यासाठी मी काय परका आहे का? हे बघ, हे सगळं आपलंच आहे. जरी शेती माझ्या नावावरती असली ना, तरी सुद्धा दादाला शेतीची आवड होती. त्याच्यामुळे याच्यावरती त्याचा जास्त अधिकार आहे. म्हणजे लहान असताना मी आणि शरू शेतावरती फक्त द्राक्ष आणि ऊस खायला जायचो. बाकी सगळंचं सगळं फक्त दादा आणि सारंग करायचा." आता सारंगचं नाव घेतल्यानंतर सौमित्र शांत होतो आणि त्यांच्या जुन्या आठवणीमुळे तो इमोशनल होतो. तर मग जानकी आता सौमित्राचा विषय डायव्हर्ट करण्यासाठी ती जानकी सौमित्राला म्हणते, "तुमचं कोर्टाचं काय झालं आणि तुम्ही अचानक इथे कसे काय आलात?" सौमित्र आता म्हणतो, "अगं तुलाच भेटायला घरी येत होतो. अचानक ही सगळी गर्दी दिसली आणि म्हटलं बघूयात काय." "बरं ते सगळं सोड. गेस्ट कर की मी तुला काय सांगायला येत होतो." तर मग जानकी म्हणते, "काय सांगायला येत होतात?" याच्यावरती सौमित्र आता म्हणतो, की आईला फरक जाणवतोय. आईला जाणवतंय की तू घरातून गेल्यापासनं घराला घर पण उरलेलं नाहीये. घरात माणसं आहेत पण मात्र गप्पा नाहीये. खेळीमेळीचं वातावरण नाहीये. तुळशीपाशी दिवा नाहीये आणि मनातलं ओळखण्यासाठी जानकी वहिनी नाहीये. सौमित्र सांगत असतो, आई काहीही बोलून दाखवत नाहीये, पण मात्र तिला रिअलाईज होतंय की ऐश्वर्यावरती विश्वास ठेवून तिने खूप मोठी चुकी केलीये. वहिनी हे बघ, भरलेल्या घरामध्ये जेव्हा माणूस एकटा रडतो ना, तेव्हा समजून जायचं की आपले अश्रू पुसण्यासाठी तिथे कोणीही नाहीये. आणि आणि आईला आता तीच गोष्ट कुठेतरी जाणवायला लागलीये. ऐश्वर्या ओवीबरोबर जे काही वागली ना, त्याच्यानंतर आई ऐश्वर्यावरती प्रचंड चिडली होती. खूप रागावली आई ऐश्वर्यावर. हे बघ, मला असं नाही म्हणायचं की तिच्या मनातले सगळे गठूळ विचार गेले, पण मात्र ते लवकरच स्वच्छ होईल. इकडे जानकी सुद्धा आता सौमित्रचं बोलणं ऐकल्यानंतर तिला सुद्धा खूप छान वाटत असतं. सौमित्र आता म्हणू लागतो, "अगं वहिनी, तू, दादा आणि ओवी तुम्ही सगळ्यांनी घरी या." अरे काय माहिती, म्हणजे आईची सुद्धा मनोमन हीच इच्छा असेल. मग त्याच्यानंतर जानकी आता म्हणू लागते, की आत्ता आईंना जे काही वाटलंय ना, तेच खूप आहे. आय एम शुअर की कधी ना कधीतरी त्यांच्या मनामध्ये नेमकं काय चाललंय ना, त्या बोलून दाखवतील. सौमित्र आता जानकीला म्हणत असतो, "वहिनी अगं, मी त्या दिवसाची वाट नाही बघू शकत. तुम्ही आत्ता सगळे माझ्याबरोबर चला." पण मात्र जानकी म्हणते, की "नाही सौमित्र भाऊजी, अजून मनातल्या गाठी सुटायच्यात. ऋषिकेशच्या मनातला राग आणि आईंचा सुद्धा झालेला गैरसमज, हे सगळं काही दूर व्हायचंय आणि त्याशिवाय त्या घरामध्ये पाऊल कसं काय ठेवू? आणि एकदा का सगळं नीट झालं ना, तर आम्ही घरी नक्की येऊ आणि असं तसं नाही हां, वाजत-गाजत. तेव्हा आम्हाला ओवाळून आमचं स्वागत करण्यासाठी आई नक्कीच असणार आहे. आणि माझ्या पायावरती नाक घासायला ती ऐश्वर्या. त्या ऐश्वर्याने सगळ्यांचं मन कलुषित केलंय आणि आपलं घर दूषित केलंय ना, त्या ऐश्वर्याला चांगलाच धडा शिकवल्याशिवाय मी काही राहणार नाही. आणि तिचं चॅलेंज पूर्ण केल्याशिवाय मी त्या घरामध्ये पाऊल नाही ठेवणार." सौमित्र आता बोलू लागतो. पण मात्र आता जानकी सौमित्रला शांत करत म्हणते, "पण वकील साहेब, माझी ही केस मला लढू द्याल का?" तर मग आता जानकीच्या बोलण्यापुढे सौमित्र सुद्धा काहीही बोलत नाही आणि तो सुद्धा ठीक आहे असं म्हणतो. सौमित्र म्हणत असतो, की "वहिनी, तुझ्या जिद्दीवरती माझा पूर्ण विश्वास आहे आणि मला खात्री आहे की तूच जिंकशील." जानकी आता म्हणू लागते, "आता तरी मला उद्याची लढाई जिंकायची आहे आणि सगळ्या शेतकऱ्यांना आमच्या बाजूला करायला. ते शेत नांगरून उद्याचं चॅलेंज मी जिंकणारच." सौमित्र आता म्हणू लागतो, "उद्या तूच जिंकणार. तू ती जमीन नांगरशील आणि ते सगळं बघून सयाजीरावांच्या पायाखालची जमीन सरकेल." त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऋषिकेश तिकडनं गेल्यानंतर इकडे ऐश्वर्या सारंगकडे येते आणि सारंगला पाणी देते.
ऐश्वर्या आता ड्रायव्हरला फोन करून लगेच बोलवून घेते. सारंग आता ऐश्वर्याला विचारतो की कुठे जातोय आपण. ऐश्वर्या लगेच सांगते की सारंग आपण पोलीस स्टेशनला जातोय. आपण ऋषिकेश दादांची ऑफिशियल कंप्लेंट करायला जातोय. आपण पोलिसांना सांगू ना, ऋषिकेश दादा जबरदस्ती ऑफिसमध्ये शिरले, ऑफिसचं सगळं नुकसान करून ठेवलं आणि आणखी त्यांनी ऑफिसच्या मालकावरती हात उगारला. मी सुद्धा सांगेल की त्यांनी मला धमकावलं आणि मला नको नको ते बोललेत. जर आज त्यांना चांगलीच जेलची हवा खायला नाही लावली ना, तर स्वतःचं नाव रणदिवे नाही लावणार. ऐश्वर्या तिकडनं जाऊ लागते तर सारंग लगेच आता ऐश्वर्याला थांबवतो आणि तिला म्हणतो की थांबा ऐश्वर्या, आपण दादाची तक्रार करू, पण आपली तक्रार कोण करणार? त्या चिमुरड्या ओवीला तुम्ही घराबाहेर काढलं, त्याची शिक्षा कोण देणार तुम्हाला ऐश्वर्या? इकडे आता ऐश्वर्या म्हणू लागते, सारंग भाऊ काय बोलताय तुम्ही? ज्या माणसाने तुमच्यावरती हात उगारला तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. सारंग म्हणू लागतो, हो, कारण चूक आपली आहे ऐश्वर्या. माझं आणि दादाचं नातं पूर्वीसारखं जरी नसलं ना, तरी सुद्धा न्याय हा प्रत्येकाला सारखाच असतो. हो, तुम्ही ओवीशी जर असं वागला नसतात ना, तर दादांनी आज माझ्यावरती हात नसता उगारला. आणि दादाचं काय हो, उद्या जर दादाच्या जागेवर मी असतो आणि माझ्या पोरीला जर असं कुणी वागवलं असतं ना, तरी सुद्धा मीही तेच केलं असतं. जसं आत्ता दादानी केलं. हे बघा, दादाचा मुद्दा ना बरोबर आहे ऐश्वर्या. तर ऐश्वर्या म्हणू लागते, हे बघा त्यांची पद्धत मात्र चुकली आहे. घरी येऊन आपल्याशी भांडायचं होतं, ऑफिसमध्ये येऊन नाही. ऑफिसमध्ये येऊन तमाशा करायची काय गरज होती? लोकांना गोळा केलं आणि अख्ख्या स्टाफसमोर तुमच्या कानाखाली वाजवली. कारण माहिती का? त्यांना स्वतःची ताकद आणि तुमची लायकी दाखवायची होती. सगळ्यांसमोर तुम्हाला कमी लेखायचं होतं आणि त्यांना हे दाखवायचं होतं, अजूनसुद्धा ते या कंपनीचे मालक आहेत आणि कायम तेच राहतील. ओवी फक्त निमित्त आहे. त्यांना तमाशा करायचा असता तर त्यांनी त्याच दिवशी केला असता, ज्या दिवशी मी जानकी वहिनीला गाडी पुसायला लावली होती. पण मात्र नाही. पण त्यांनी आज केला. ते ठरवून आले आणि ते त्यांचा हेतू साध्य करून गेलेत. अख्ख्या स्टाफ देखत त्यांनी तुमच्या थोबाडीत मारली आणि तुमचा अपमान केलाय सारंग. आणि सारंग अजून सुद्धा तुम्ही त्यांचीच बाजू घेताय. अहो सारंग, तुमचा हा साधा भोळा स्वभाव बदला. तुमच्या बायकोला ते नको नको ते बोलून गेलेत आणि त्यांनी मला धमकी दिली आहे. सारंग, मला तर असं वाटतंय की तुम्ही जर नसतात आणि त्यांनी जर मला मारलं असतं तर. हे बघा सारंग, इथून पुढे मी तुमचा बिलकुल अपमान नाही सहन करणार आणि आपण जशास तसं वागायचं. आणि तुम्हाला जर का त्यांना शिक्षा द्यायला जमत नसेल तर मी त्यांना शिक्षा देणार. आणि मग त्याच्यानंतर आता इकडे सारंगसुद्धा शांतपणे ऐश्वर्याचं बोलणं ऐकतो आणि ऐश्वर्याचं बोलणं त्यालासुद्धा पटत असतं. ऐश्वर्या आता इकडे चिडत म्हणत असते, माझ्या नवऱ्याच्या अंगाला हात लावण्याची हिंमत कशी झाली त्याची, आणि याची किंमत त्याला मोजावीच लागणार आहे. आणि सारंग, सांगा मला, ऋषिकेश दादा आत्ता जे काही करून गेले, अख्ख्या स्टाफसमोर त्यांनी जो काही तमाशा केला, ते तुम्हाला योग्य वाटतंय का? तर मग आता सारंग लगेच रडत असतो आणि मान हलवत ऐश्वर्याला नाही पटत आहे असं सांगतो. सारंग आता रडतच तिथे त्याच्या टेबलवरती जाऊन बसतो आणि मग त्याच्यानंतर ऐश्वर्या आता इकडे स्वतःशीच विचार करत म्हणते, फार बरं झालं या डिटेक्टिव्ह पीठच्या थोबाडीत बसली. आई, सौमित्र भाऊजी, सारंग यांनी सगळ्यांनी ओवीचा हा मुद्दा तापवला असता आणि या डिटेक्टिव्ह पीसने माझं डोकं खाऊ खाऊ माझं जीणं आराम करून टाकलं असतं. आता ऋषिकेशने केलेला हा सगळा तमाशा मी बरोबर तापवेल आणि आता यातला तमाशा पार्ट 2 हा मी करेल. त्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकी घरी आल्यानंतर ऋषिकेशने सगळा प्रकार जानकीला सांगितलेला असतो. जानकी आता ऋषिकेशला विचारत असते, काय गरज होती तुम्हाला सारंग भाऊजींवरती हात उगारायची? ऋषिकेश जानकीला म्हणत असतो, नशीब ग, मी फक्त हात उचलला, चांगलं चपलेने बडवायला पाहिजे होतं. त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ओवी आता इकडे जानकीकडे रडतच येते आणि जानकीला म्हणू लागते, आई खरंच सॉरी, मी चुकून सांगितलं. ओवी सुद्धा आता ऋषिकेशकडे येते आणि त्याला सॉरी म्हणत म्हणते, बाबा खरंच सॉरी, आता मी परत तिथे चुकूनही नाही जाणार. ऋषिकेश ओवीला शांत करण्याचा प्रयत्न करत असतो. ऋषिकेश ओवीला तिथे शांतपणे पणगावरती बसवतो आणि तिला म्हणतो की ओवी बास, आता रडायचं नाही. ऋषिकेश जानकीकडे येतो आणि तिला म्हणतो की बघितलं का, त्या ऐश्वर्यामुळे माझ्या ओवीला किती रडावं लागतंय. सोडणार नाहीये मी तिला सुद्धा रडवणार, तिच्या बापाला सुद्धा रडवणार आणि तिच्या नवऱ्याला सुद्धा रडवणार. जानकी ऋषिकेशला म्हणत असते, तिचा नवरा आपला सुद्धा कोणी लागतो, पण मात्र ऋषिकेश स्पष्टपणे जानकीला म्हणतो की तो आपला कोणीही नाही लागत. जर तो आपला कोणी लागत असताना तर मी मारायच्या आधी किंवा मी मारायच्या नंतर तो ओवीची इथे माफी मागायला आला असता. तो जर तुझा कोणी असताना तर त्या पुसणाऱ्या गाडीवर कॉफी फेकणाऱ्या त्याच्या बायकोचा त्याने हात पिरगळवला असता. जर तो माझा कोणी लागत असताना तर कुस्तीच्या आखाड्यात एकदा येऊन तो जिंकून जिंकून जिंकणार कोण, ऋषिकेश दादाशिवाय आहेच कोण, असं एकदा ओरडला असता. कुठे होता ग तू त्यावेळी? शेपूट घरी घालून बसला ना गपचूप. अगं तुला आठवतंय का, आपल्या ओवीने घासातला घास भरवला त्या सारंगला. कितीतरी त्याच्या खांद्यावरती खेळता खेळता आपली ओवी झोपलीये. पण मला एक गोष्ट कळत नाहीये जानकी, की तू ओवीला तिथे घेऊन का गेली होतीस?
तर मग आता ऋषिकेशचं हे बोलणं पाहता जानकी लगेच त्याला सांगू लागते. कारण तिला तिच्या आजीला भेटायचं होतं. तर मग ऋषिकेश लगेच म्हणतो, की "कोण आजी?" "अगं जानकी, मी तुला किती वेळा सांगितलं, की काही जरी झालं ना तरीसुद्धा नातीला काही घराबाहेर नाही काढत आजी. तिची नात हॉस्पिटलमध्ये तडफडत असेल तर पैशाला नाही म्हणत नाही आजी. दारात आलेल्या नातीला भेटायचं सोडून नीच आणि स्वार्थी लोकांना पुढे नाही करत आजी." जानकी ऋषिकेशला शांत करण्याचा प्रयत्न करत असते. पण मात्र ऋषिकेश काय जानकीचं काही ऐकत नसतो. ऋषिकेश आता म्हणू लागतो, "हे बघ जानकी, कुठलीही आजी असं वागत नाही आणि जी व्यक्ती असं वागत असेल ना, ती आजीच नसते." तिथे ओवी असते. त्याच्यामुळे जानकी आता ऋषिकेशला शांत करते आणि त्याला बाजूला नेत त्याला विचारते, "अहो ऋषिकेश, तुम्ही काय करताय? ओवी समोर या अशा गोष्टी बोलत जाऊ नका. मी तुम्हाला किती वेळा सांगितलंय." ती ऐश्वर्या तिथे राजकारण करतीये. सगळ्यांचं डोकं फिरून सगळ्यांचं मन कलुषित करतीये आणि तुम्ही सुद्धा काही वेगळं नाही करत आहे. तुम्ही राजकारण नाही करत आहे. तुम्ही ओवीसमोर तिच्या आजीबद्दल, तिच्या काकाबद्दल, रणदिवे कुटुंबाबद्दल दरवेळी वेडं-वाकडं बोलता. का करता असं? उद्या तीच जर तिच्या माणसांबद्दल असं बोलायला लागली तर? त्याच्यावरती ऋषिकेश लगेच जानकीला म्हणतो, की आवडेल मला उलट. सतत तुझ्यासारखं सहन करण्यापेक्षा ती माझ्यासारखं सडेतोड आणि मनाला येईल ते बोलायला लागली ना, तर आवडेल मला उलट. तर मग जानकी स्पष्टपणे ऋषिकेशला म्हणते, की "नाही ऋषिकेश, माझ्या शांत बसण्याला तुम्ही माझा दुबळेपणा समजताय. ही चुकी तुम्ही करताय." तर त्याच्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. इकडे आता सारंग ऐश्वर्या इकडे घरात आल्यानंतर सारंगची झालेली अवस्था पाहता इकडे आता सुमित्रा विचारते, की "सारंग, अरे काय झालं?" त्याच्यावरती आता ऐश्वर्या लगेच सांगू लागते, "तुमच्या लाडक्या नातीला घराबाहेर काढलं ना, त्याचा चांगलाच वचपा काढलाय ऋषिकेश दादांनी. ऑफिसमध्ये सगळ्यांसमोर सारंगच्या कानाखाली मारलीये." तर हे ऐकल्यानंतर सुमित्राला सुद्धा धक्का बसतो. इकडे दुसरीकडे जानकी आणि ऋषिकेश दोघेही बोलत असताना ऋषिकेश म्हणतो, की "ऋषिकेश रणदिवे फक्त बोलून नाही दाखवत, तर करून सुद्धा दाखवतो. काही जरी झालं ना, तरी सुद्धा तू सौमित्रीच्या शेतामध्ये नांगर नाही चालवणार आणि तरी सुद्धा तुला ती गोष्ट करायची असेल ना, तरी या कामामध्ये मी तुझ्यासोबत नसेल एवढं लक्षात ठेव." आणि ऋषिकेश सुद्धा जानकीची साथ सोडून देतो आणि लगेच रागामध्ये तिकडं निघून जातो. तर मित्रांनो, पुढील भागांच्या डेली अपडेट्ससाठी आमच्या शू मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. थँक यू.